राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते. तुम्ही सगळ्यांना माहीत असेल की योगेश टिळे जे भाजपचे पुण्याचे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांच्या मामाचं आज सकाळी पहाटे 5 वाजता अपहरण करण्यात आलेलं, किडनॅपिंग करण्यात आलेलं आणि दिवसभर पोलिसांच्या जवळजवळ 40-50 टीम ह्या मामांना शोधण्यासाठी फिरत होत्या पूर्ण पुण्यामध्ये. पुणे ग्रामीण असेल, सोलापूरचा भाग असेल आणि संध्याकाळच्या वेळेला एक धक्कादायक अशी बातमी समोर येते की योगेश टिळेकरांच्या मामाची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि गृहमंत्रीपदावरनं वाद देखील पाठीमागच्या शपथविधीच्या अगोदर 1-2 दिवस तुम्हाला बघायला मिळालं असेल. ते गृहमंत्रीपद एवढं का खास आहे एखाद्या व्यक्तीसाठी, किंवा गृहमंत्रीपद एखाद्यासाठी का एवढं इम्पॉर्टंट आहे, ह्याचं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. ज्यांची हत्या झालेली त्यांचे मामा भाचा योगेश टिळेकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत, भाजपचेच आहेत, मुक्ता टिळकांच्या घरातले. सतीश वाघ म्हणून हे अपहरण ज्यांचं झालं होतं, योगेश टिळेकरांचे मामा होते. सकाळी पहाटे 5-5:30 वाजताच्या दरम्यानी ते सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी घराच्या बाहेर निघालेले. अगदी घराच्या 100 मीटरवरती त्यांचं हे ते वॉकिंग करत असताना अचानक एका कार गाडीतून 4 जण आले. आपल्याकडे CCTV कॅमेरा आहे, फुटेज आहे, तुम्हाला ह्या फुटेजमध्ये बघायला मिळेल की 4 जण एका कार गाडीमधून आले. त्यांना वॉकिंग करत असताना त्यांना गाडीमध्ये टाकलं आणि सोलापूर दिशेच्या हायवेने, जो हायवे सोलापूरच्या दिशेने जो हायवे जातो, त्या हायवेच्या दिशेने गाडी निघून गेली. हडपसर पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर पुण्याचे कमिशनर अमितेश गुप्ता हे पूर्णपणे हडपसर पोलीस स्टेशनला बसून होते. दिवसभर अपडेट घेत होते छोट्या छोट्या गोष्टींची आणि खूप सेन्सिटिव्ह हा विषय होता. त्याच्यामुळं जी भीती वाटत होती तीच घडलेली आणि योगेश टिळेकरांच्या मामाची हत्या झालेली आहे. पुण्यामध्ये दुसरी घटना आहे. मागच्या 8 दिवसामध्ये, पाठीमागच्या 8 दिवसामध्ये एका व्यावसायिकाचे सेम अशाच पद्धतीची हत्या झाली होती. सुरुवातीला अपहरण केलं, किडनॅप केलं, त्याच्यानंतर त्यांचा देखील मृतदेह सापडला होता. ही दुसरी घटना आहे. खरं सांगतो मित्रांनो, देवेंद्र फडणवीस पाठीमागच्या वेळेला गृहमंत्री होते 2.5 वर्ष. त्यांच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ते यशस्वी शिंदे केस झाली, अक्षता म्हात्रे झाली, बदलापूरची केस झाली. महिलांच्या अत्याचारांच्या घटनांना पाठीमागच्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये प्रचंड ह्याच्यावरती होत्या, शिगेला पोचलेल्या. त्यामुळं कायद्याचे कशा प्रकारचे धिंदवडे उडवले होते हे आपण सगळ्यांनी बघितलं होतं. आता गृहमंत्रीपद जरी अजून डिक्लेअर झालं नसेल की कोणाकडे असणार आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झालेले आहेत आणि पुन्हा एकदा कायद्याची लखतरं वेशीवर टांगल्यासारखे झालेले आहेत. भाजपच्याच आमदाराच्या मामाची अशा प्रकारे अपहरण करून हत्या केली जाते. बाकीच्या सामान्य माणसांची, कार्यकर्त्यांची म्हणा किंवा सामान्य लोकांची, जनतेची काय परिस्थिती असेल आणि किती दहशतीत लोक असतील, ह्याच्यावरती खरं तर आपण अपडेट ठेवणारच आहोत. सध्या एवढंच आपल्याकडे बातमी. आणि व्यावसायिक होते योगेश टिळेकरांचे मामा, परत त्या जमीन आहे, शेती आहे त्यांना. त्यांची हत्या का करण्यात आलेली, अपहरण का करण्यात आले, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्याला अपडेट येईल, तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला त्याचे अपडेट बघायला भेटेल. पण जे काय घडलं आहे ते भयानक आहे, प्रचंड भयानक आहे. आणि पुन्हा एकदा जर पाठीमागच्या 5-6 महिन्यामध्ये जे आपल्याला कायद्याचा धाक किती राहिला आहे ह्याच्यामध्ये, ते आपल्याला बघायला मिळालं. यशस्वी शिंदे केस घडली, अक्षता म्हात्रे बदलापूरच्या अनेक घटना घडल्या, अनेक महिलांवरती अत्याचार झाले. तर असंच परत सुरू होणार असेल तर राज्यासाठी पोषक वातावरण नाही, भयानक आहे सगळं. कारण इथं आमदाराचे मामा जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार, हा एक प्रश्न इथं सोडून जातो मी. ह्या केसची प्रत्येक अपडेट आपल्याला तुमच्यासमोर मी पोहोचवते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जय शिवराय, जय मल्हार.